मला ना हे कळतच नाही आहे की सोशल मीडियावरती ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमेरॉलॉजी किंवा कुठलीही स्पिरिच्युअल मोडॅलिटी ही लोकांना घाबरवण्यासाठी का यूज करत आहेत. आय नो की तुम्हाला व्हायरल व्हायचं आहे, सोशल मीडियावरती तुमची एक ओळख निर्माण करायची आहे, पण त्यासाठी तुम्ही एखाद्या शास्त्राचं इतका गैरसमज पसरवण्याची काय गरज आहे. आता प्रत्येकजण आपलं आपलं प्रारब्ध घेऊन आलेला आहे. तुम्ही पण तुमचं प्रारब्ध घेऊनच आलेला आहात ना. लिटरली एखाद्याच्या आयुष्याची वाट लावत आहात. ज्यावेळेला तुम्ही सांगता की तुमच्या बर्थडेटमध्ये जर 999 असेल, 111 असेल किंवा मग 555 असेल किंवा मग तुमचा भाग्यांक आणि मूलांक 1 असेल तर मग तुमच्यासोबत हे होऊ शकतं. आमच्याकडे इतक्या केस स्टडीज आहेत. का आपण कशासाठी लोकांना तुम्ही घाबरवत आहात. आपण भारतामध्ये राहतो आणि न्यूमेरॉलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी किंवा आपले जे काही शास्त्र आहेत हे सगळे आपल्याला मार्गदर्शनासाठी आहेत आणि आपण त्यासाठी ग्रेटफुल राहिलं पाहिजे ना, की हे शास्त्र वापरून आपण दुसऱ्यांसाठी शस्त्र वापरत असल्यासारखं वागलं पाहिजे. तर या गोष्टी खूप लाजिरवाण्या आहेत आणि तुम्ही चुकीची माहिती देत आहात लोकांना की या ग्रहाचा आशीर्वाद नसेल किंवा हा अंक नसेल बर्थडेटमध्ये तर मग तुमच्यासोबत कोणत्या कोणत्या चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. आता रिसेंटली मी एक पॉडकास्ट बघितला आणि त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितलं की नंबर 4 हा किती वाईट आहे. नंबर 4 जर असेल तुमच्या बर्थडेटमध्ये तर तुमचा ॲक्सिडेंट होणारच आहे आणि तुमची सर्जरी होणारच आहे किंवा तुमचे डिवोर्स होणारच आहेत. म्हणजे इतकी चुकीची इन्फॉर्मेशन तुम्ही का देत आहात. हे बघा, सगळ्यात पहिले तर प्रत्येकाच्या बर्थडेटमध्ये वेगळे वेगळे अंक असतात. म्हणजे 1 ते 9 पर्यंत सगळे अंक असतात असं नाही, पण काही अंक तर असतातच ना. त्यांना आशीर्वाद असतो, त्यांचीसुद्धा ऊर्जा आहे ना त्यांच्या शरीरामध्ये. आणि ज्या ग्रहांचा आशीर्वाद नाही आहे त्या ग्रहांचं शिक्षण म्हणजेच लेसन ते घेण्यासाठीच तर आलेले आहेत या आयुष्यात. सगळ्यांना सगळं मिळालं असतं तर मग आयुष्याची काय मजा राहिली असती. आणि कर्म आपण पूर्ण करण्यासाठी आलेलो आहोत, ते कर्म पूर्ण करू शकलो असतो का. देवालाही त्याचे कर्म चुकलेले नाहीत, तर आपण तर मनुष्य प्राणी आहोत. प्लीज तुम्ही लोक अशा व्हिडिओज ज्या पोस्ट करत आहात आणि लोकांना घाबरवत आहात त्याच्यामागे तुमचे हेतू असेल की तुम्हाला व्हायरल व्हायचं आहे, तुम्हाला लोकांमध्ये झळकायचं आहे, कॉम्पिटिशन वाटत आहे तर तुम्हाला पुढे जायचं आहे किंवा तुमचे कोर्सेस कन्सल्टेशन तुम्हाला लोकांना द्यायचे आहे. प्लीज ॲटलिस्ट तुम्ही प्रामाणिकपणे जे शास्त्र आहे ते लोकांना सांगितलं पाहिजे ना की असं चुकीच्या पद्धतीने तुम्ही शेअर केलं पाहिजे. हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे जे लोक चुकीची इन्फॉर्मेशन देत आहेत आणि खरंच त्यांना सद्विवेक बुद्धी मिळावी सत्कर्म करण्याची, कारण ते सुद्धा कर्म करत आहेत.